अरे 25 वर्ष झाले ह्या रावसाहेब दानवेंनी आम्हाला चेहरा दावला नाही रे बाबा. मी खोटं बोलत नाही. जोपर्यंत मंगेश साबळे पाटीलचा मी प्रचार करील तोपर्यंत पायात बूट चप्पल घालणार नाही. मी ह्याच वेळी मंगेश साबळे पाटील यांच्यासाठी मी मताची भीक मागेल. मी मंगेश साबळे पाटील या जनशक्तीला समर्थन करण्यासाठी इथं आलेलो आहोत. त्या निशाणीला धरून असा रपारप चालू द्या. का तुम्ही रावसाहेब दानवेला मतदारसंघामध्ये पाहिलेलं आहेत का? सरळ आणि सरळ आता निशाणी मिळालेली नाही आपल्याला. काहीच वेळेत काही दिवसात आपल्याला निशाणी मिळेल. त्या निशाणीला धरून असा रपारप चालू द्या. का एकाकडे वन साइड हे मतदान व्हायला पाहिजे. आता खूप झालंय दादांनो. काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी मंगेश साबळे? माझं नाव कलीम सलीम पटेल आहे. जसे मंगेश साबळे पाटील एक छोट्याशा गावातून महाराष्ट्राचं ध्यान त्यांनी आपल्याकडे खेचलेलं आहे, तसं मी एक लहान गावाचा एक लहान माणूस आहे. मुस्लिम समाज म्हणून मी या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. त्यांच्या सोबतीला होतो राहील. सावली परमाने मुस्लिम समाज त्यांच्या सोबत होता राहील. त्यांना परिपूर्ण समर्थन म्हणून आम्ही इथं या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहेत. आणि ह्या ठिकाणहून मी एक पण घेऊन जात आहेत. जोपर्यंत मंगेश साबळे पाटीलचा मी प्रचार करील तोपर्यंत पायात बूट चप्पल घालणार नाही. मी ह्याच वेळी ह्या माझ्या पायातून बूट चप्पलचा मी त्याग करील आणि स्वाक्षही घालणार नाही. म्हणजे मी भावनिक करत नाहीये, परंतु आज करो या मरोची स्थिती या रावसाहेब दानवेंनी आपल्या जिल्ह्यातून करून सोडलेली आहेत. ह्या लहान माणसांनी हिम्मत केलेली आहेत. माझ्या मित्रांनो, माझ्या मतदार बंधू भगिनींनो, आज नाही तर कधी नाही हा लहान माणूस हा एवढा शक्तिशाली झालेला आहे ह्या फक्त त्याच्या कामामुळे. आणि मी एवढंच म्हणेन का याला साथ द्या, याला मत द्या आणि आपली ताकद संसदमध्ये गुंजू द्या. हे संसदेचे दार ठोठवल्याशिवाय आणि संसदेचे सुतून खंबे हलवल्याशिवाय राहणार नाही. यांनी मी मुंडन त्यावेळेसही केलेलं आहे. मंगेश साबळे पाटलांसोबत रास्ता रोको आंदोलन करून या केसाचं मुंडन केलेलं आहे. आता मी मंगेश साबळेसाठी या माणसाला समर्थन म्हणून पायात बूट चप्पल न घालण्याचा प्रण केलेला आहे. तोपर्यंत मी पायामध्ये बूट चप्पल घालणार नाही. तोपर्यंत मी प्रचारामध्ये सहभागी गावोगावी जाईल, झोळी फळवील आणि मंगेश साबळे पाटील यांच्यासाठी मी मताची भीक मागेल. कारण की या माणसांनी हिंदू मुस्लिमची हे जे राजकारण चालू आहे, हिंदू मुस्लिम तो गौतम अदानी 674 नंबर मध्ये होता 2014 मध्ये. असं काय झालं? असा यांना कोणता धंदा बिझनेस केला का गौतम अदानी पूर्ण जगामध्ये 2 नंबरचा मालदार हा माणूस झालेला आहे. यांनी ह्या देशाला लुटण्याचं काम केलेलं आहे. मी त्या धनशक्ती आणि ह्या झुंड शक्तीच्या विरुद्ध मी मंगेश साबळे पाटील या जनशक्तीला समर्थन करण्यासाठी इथं आलेलो आहोत. एक 25 वर्षाचा वर्ग 25 वर्ष सत्ता असणाऱ्यांना आव्हान देऊ शकतो. अरे 25 वर्ष झाले ह्या रावसाहेब दानवेंनी आम्हाला चेहरा दावला नाही रे बाबा. मी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलणारा मुस्लिम असू शकत नाही. अरे ज्यांना जो निकम्मा माणूस आहे त्यांनी काय केलं हे तुम्हाला माहिती आहे. त्यांना काहीच केलं नाही. अरे आपण शेतामध्ये सालगडी ठेवतो आणि सालगडी ठेवण्याची एक अट आहे का त्याला पहिले जेवण करणं. आपण त्याला जेवण करण्यासाठी भाकरी देतो. ज्या सालगाड्याने जास्त जेवण केलं त्याला आपण सालाना ठेवतो, कामाला ठेवतो. अरे ह्या माणसाने आपल्या शेतात आणि घरी येऊनच पाहिलं नाही तर याला आता 25 वर्ष सालाना आपण ठेवलं होतं, परंतु त्यांना काहीच काम केलं नाही. आता त्याला कार्यमुक्त करा माझ्या मतदार मित्रांनो, एवढीच विनंती करील. त्यांनी येऊन नाही पाहिलं. अरे कोरोनामध्ये आपले काय हाल झाले. अरे कोरोना लोकांनी व्याजाने बँकेकडून सावकाराकडून पैसे घेऊन धंदे बिझनेस उभे केले होते. त्यांनी दुकानमध्ये माल भरला आणि माल भरला आणि कोरोना लागला. त्यांनी ते व्याज पण भरता आलेलं नाही, ते कर्ज पण भरता आलेलं नाही, दुकान किरायाना ते किराया देता आलेलं नाहीये. किती व्यथा सांगायच्या. कशा पद्धतीचा विकास जालना जिल्ह्याचा व्हायला पाहिजे होता तो झाला नाही असं तुम्हाला वाटतं? हॅलो बोला. जालना जिल्ह्यामध्ये काय झालं हेच मी विचारतोय आणि हा प्रश्न हाच आहे. काही जात्या माणसाने येऊनच पाहिलेलं नाहीये. मी इथल्या जनसमुदायाशी एकच बोलील का तुम्ही रावसाहेब दानवेला मतदारसंघामध्ये पाहिलेलं आहेत का? मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या. ही साखळी काय माहित आहेत का? एका जागेला त्याचा मुलगा 10 वर्षापासून रनिंग आमदार आहेत. एक गोष्ट. दुसरी गोष्ट आहे 35 वर्षापासून राजकारण करतोय. कुबड्या
कुबड्या राजकारण चालू आहे आपल्या सिल्लोड सोयगामध्ये. तुथ एक माणूस आहे, यांची छुपी युती आहे, ती साखळी तोडावी लागेल. तुम्ही म्हणशान आम्ही झोपा काढू आणि मतदानाच्या दिवशी पहिले पटकन मतदान करू, हे असं चालणार नाही. अंग झटकून काम करावं लागेल. जसं आपल्या घरामध्ये आपल्या बहिणीचं आपल्या मुलीचं लग्न ठरतं आणि बापाला झोप येत नाही, दिवस लग्न जवळ येतं, बापाला रात्रंदिवस एक करावे लागतात, तसं आपल्याला रात्रंदिवस एक करावं लागेल. तेव्हा ह्यो खांब तुटल, नाहीतर ह्यो पहाड ह्यो डोंगर जागेऊन हलणार नाही. नक्कीच प्रतिसाद चांगला आहे आणि ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत असा जनतेचा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने आम्ही समोर जातो आहोत. एक तगडं आव्हान तुमच्या समोर असणार आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? 25 वर्षापासून जे आव्हान जनतेला दिलं आहे, ते आता आव्हान या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि जनता ते आव्हान, जनतेने या अगोदर चांगले आव्हान पेलले आणि हेही आव्हान जनता या ठिकाणी पेलून दाखवेल. एक 25 वर्षाचा पोरग 25 वर्षाची सत्ता असणाऱ्यांना घाम फुटतंय, काय सांगा? हे जनतेचा आक्रोश आहे, ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि जनताच या निवडणुकीला या ठिकाणी समोर जाणार आहे. त्यामुळे माझा काही संबंध नाही, मी फक्त जनतेचा आवाज बनून या निवडणुकीला समोर जातो. एकंदरीत पूर्ण जिल्ह्याभरामध्ये कशा पद्धतीचा उत्साह आहे? तुम्ही अनेक गावांना भेटी देतात, कशा पद्धतीचे प्रचंड असा प्रतिसाद आहे. गावच्या गाव मंदिरामध्ये बसून शपथा घेत आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे तरुण येऊन भेटताय. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार, विचारांचा वारसा असलेला तरुण या ठिकाणी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा वाचलेला, त्यांना समजून घेतलेला तरुण या ठिकाणी निवडणुकीला समोर जातोय. तरुणांचा उत्स्फूर्त असा या ठिकाणी प्रतिसाद आहे. शिवाजी छत्रपती महाराज की. जे समोरचं आव्हान आहे, जे तगडं आव्हान आहे, तर याला तुम्ही कशा पद्धतीने संघर्ष करणार? हे जनता बघून घेईल. आता हे जनतेचा आकांत आम्ही या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे आणि जनताच हे आव्हान पेलणार आहे, झापणार आहे. मी 25 वर्षाचा तरुण, माझ्याकडे काही धनसंपत्ती नाही, माझ्याकडनं हे झापणार नाहीये, पण जनतेनं या ठिकाणी उभं केलंय. जनता यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार. कुठले विकासाचे मुद्दे तुमच्याकडे असणार आहेत? तुमच्या जाहीरनाम्यामध्ये काय असणार आहे? पूर्ण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ना रस्ता व्यवस्थित आहे, ना प्यायला पाणी व्यवस्थित आहे, ना आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे, ना शिक्षण व्यवस्था व्यवस्थित आहे. 25 वर्षात असा एकही मुद्दा नाही की यांनी व्यवस्थित त्या हँडल केला आणि तो त्या लोकसभेमध्ये मांडला. म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जालना कसा असायला पाहिजे होता या 25 वर्षामध्ये? जालना या ठिकाणी पुण्यासारख्या सिट्या आहेत, आपण बघतो संभाजीनगरचा विकास, आपण बघतो की जालना आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून लोक जालन्याकडे बघायला लागलेत. जालन्याची शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था तर थर्ड क्लास लेवलची झालेली आहे. यांच्या पोरांचे पोट यांनी भरले, मात्र जालन्यातील तरुणांचं शिक्षण यांनी उद्ध्वस्त केलंय. काही जण मंगेश साळू आरोप करतात की हे फक्त स्टंटबाजी करतात, असं करतात. आता ते 13 तारखेला मतदानाच्या रूपातून दिसून येईल. स्टंटबाजी आता काय स्टंटबाजी आहे? समाजाच्या डोक्यात काठ्या तुम्ही घालणार, 18 पगड जातींवर अन्याय तुम्ही करणार आणि त्याला विरोध केला तर त्याला स्टंटबाजी तुम्ही म्हणणार. तर हे आता जनता याचं उत्तर तुम्हाला 13 तारखेतून मतदानाच्या रूपातून दाखवून देईल. एकंदरीत तुमचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने चालू आहे? प्रचंड प्रतिसाद आहे. जनतेचा प्रचार प्रसार जनताच या ठिकाणी करते, आपल्याकडे काही साधन संपत्ती नाही.